नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही सगळे? माझं नाव आहे मोनिका परब-कुबल आणि आपल्या मराठी YouTube चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण भेटणार आहोत अगदीच म्हणजे एका वेगळ्या विषयावर बोलणार आहोत. बरीच माहिती मिळणार आहे तुम्हाला. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. व्हिडिओला लाईक करा, कमेंट करून तुमचे व्ह्यूज कळवा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आपल्यासोबत आज आहेत ॲडव्होकेट विशाल बबन ओहाळ आणि पुणे डिस्ट्रिक्ट कोर्ट आणि बॉम्बे हायकोर्टमध्ये ते प्रॅक्टिस करतात आणि त्यांचं स्पेशलायझेशन आहे सायबर क्राईम मध्ये सुद्धा. त्यांचं जे एज्युकेशन आहे ते बीकॉम LLM, डिप्लोमा इन सायबर लॉ, डिप्लोमा इन बिझनेस मॅनेजमेंट, मास्टर ऑफ मॅनेजमेंट सायन्स, GDCNA. तर ते अध्यक्ष पण आहेत सुरक्षा सोशल ऑर्गनायझेशन पुणेचे आणि पुणे आणि मुंबईमध्ये भिक्षेकरी मुक्त अभियान ते राबवत असतात आणि त्यांचा मुख्य उद्देश आहे जे भीक मागतात मुलं त्यांची त्यातून सुटका करणे, हा त्यांचा मुख्य उद्देश आहे. माझ्यासोबत प्रिया पण आहे. प्रियाकडे माईक पास करते आणि नंतर आपण सरांशी संभाषण करूयात. नमस्कार मंडळी, मी प्रिया सदार. आता मोनिका आणि सरांबद्दल सगळं सांगितलं आहे, त्यांचं इंट्रोडक्शन दिलंय, पण आता त्याच्यामध्ये नेमकं सर काय करतात आणि त्यांचा प्रवास हा कसा सुरू झाला हे आपण त्यांच्याकडनं ऐकून घेऊया. नमस्कार, मी ॲडव्होकेट विशाल ओहाळ. जसं मॅडमने सांगितलं त्या पद्धतीने पुण्यामध्ये सुरक्षा सोशल ऑर्गनायझेशन या संस्थेची मी स्थापना केली, त्याचा अध्यक्ष आहे आणि सध्या पुणे आणि मुंबई या दोन महत्वाच्या शहरांमध्ये आपण भिक्षेकरी मुक्त शहर अभियान आपण राबवत आहोत. सुरुवात कशी झाली, आता यांनी जो प्रश्न विचारला त्याप्रमाणे जेव्हाही मी घरातून बाहेर निघायचो कामाच्या दृष्टिकोनाने, त्यावेळेस गाडीवरून जाताना मला प्रत्येक चौकांमध्ये लहान मुलं दिसायची आणि मी पाहायचो की ही लहान मुलं या चौकांमध्ये आहेत, त्याच्या शेजारी काही महिला बसलेल्या आहेत, काही पुरुष बसलेले आहेत आणि ही लोक यांच्याकडून भीक मागून घेत आहेत. आणि मुलं अगदी म्हणजे अक्षरशः 3 वर्षापासून ते 15-16 वर्षापर्यंत 18 वर्षापर्यंतची मुलं असायची. मग ही मुलं नक्की कोणाची आहे, ती यांचीच आहेत का? एखादा जर कपल असेल तर त्या कपल जवळ त्यांच्याकडे 1-2 मुलं असू शकतात, 4 मुलं असू शकतात. ॲट अ टाइम त्यावेळेस 10-10, 15-15 मुलं एका चौकामध्ये ती जेव्हा दिसायची तर मला प्रश्न पडायचा की अरे ह्या मुलांच्या मागे नक्की काहीतरी प्रॉब्लेम आहे. बरं, त्या मुलांशी जेव्हा संवाद साधण्याचा मी प्रयत्न केला तर ते पळून जात किंवा त्यांच्यासोबत असलेली लोक त्यांना बाजूला घेत असत किंवा मला बघून ते पळून जायचे. तर मी ठरवलं की नाही, आपण हे काहीतरी याच्या मागे काय काय आहे आपण ते पाहणं खूप गरजेचं आहे. तर मी त्या दृष्टिकोनातून सुरुवातीला पोलिसांना फोन करायचो. बऱ्याचदा पोलीस यायचे, बऱ्याचदा पोलीस येत नसत. आले तरी पोलीस काही कारवाया करत नव्हते आणि ते निघून जायचे. मग मी ठरवलं की नाही, आपण आता हे असं होत नसेल तर आपण कुठे ना कुठेतरी काही ना काहीतरी असेल. मग एक चाइल्ड हेल्पलाईन नंबर आहे जो आपल्या नॅशनल लेवलवर चालतो, 1098. त्या 1098ला मी कॉल केले आणि त्यांना सांगितलं की या चौकांमध्ये या ठिकाणी लहान मुलं भीक मागतायत, या मुलांची तुम्ही सुटका करा. तर बऱ्याचदा चाइल्ड लाईन तर्फे पोलिसांना फोन केले जायचे. बऱ्याचदा पोलीस त्यावेळेस यायचे किंवा कधी कधी येतही नसायचे. मी म्हटलं की अरे फोन करूनही फायदा होत नाहीये. मग मी चाइल्ड लाईनचं ऑफिस गाठलं पुण्यात. ऑफिस गाठल्यानंतर तिथे मला कळलं की त्यांच्याकडे जो असणारा जो मॅन पॉवर आहे तो खूप कमी आहे. म्हणजे तुम्हाला एक आकडा मी आता सांगेल, तो बघून थोडंसं शॉकिंग असं वाटेल की 2016-17 मध्ये पुणे महानगरपालिकेने काही NGOच्या सोबत मिळून एक सर्व्हे केला होता आणि त्या सर्व्हेमध्ये जे काही चौकांमध्ये जी लहान मुलं आहेत त्यांचं जे प्रमाण आहे ती संख्या 2016 मध्ये साधारणतः 10,500 मुलं होती. तर ही 10,500 मुलं इतक्या प्रमाणात रस्त्यावर आहेत. तो आकडा जेव्हा मी पाहिला तेव्हा मलाही अस्वस्थ वाटलं. अरे मी तर पाहतो काही ठराविक चौकांमध्ये आहेत, मला असं वाटलं की 500-1000 पर्यंत ठीक आहे, पुण्यामध्ये एवढी मुलं असू शकतात, परंतु 10,500 इतकी मुलं पुण्यात असू शकतात का? मी स्वतः तेव्हा प्रत्येक ठिकाणी पुण्याच्या वेगवेगळ्या भागांमध्ये जाऊन प्रत्यक्ष पाहिले तर खरंच इतकी मुलं दिसतायत. काही मुलं सकाळी दिसतायत, काही मुलं दिवसभर दिसतायत, तर काही मुलं संध्याकाळच्या वेळेत जेव्हा आपण इन जनरल आपण जेव्हा काहीतरी चाट खाण्यासाठी जातो किंवा कुठे रेस्टॉरंट मध्ये जातो तर अशा वेळेस त्या ठिकाणी ती मुलं अपॉइंट केलेली असतात आणि ही भीक मागत असतात. बरं, त्यांचं भीक मागण्याचं प्रमाण म्हणजे कसं की ते सरळ भीक मागत नाही, ते तुमचे कपडे ओढतात. म्हणजे त्यांना अक्षरशः ट्रेनिंग दिलं असतं की भीक मागण्याची पद्धत काय आहे, कशा पद्धतीने. तर हे सर्व झाल्यानंतर मग चाइल्ड लाईन तर्फे सुद्धा मला काही प्रमाणात सपोर्ट त्यांचा मिळाला. तर मग मी त्यांना सांगितलं की आपण एक काम करूयात, हे काम जे आहे तर तुम्ही स्वतः चाइल्ड लाईन साठी काम करताय, चाइल्ड लाईन तर्फे जर मुलांवर कुठेतरी लैंगिक अत्याचार होत असतील किंवा आणखी काही मुले प्रॉब्लेम मध्ये असतील तर त्यांना रेस्क्यू करण्याचं काम हे चाइल्ड लाईन करतात. मग ही रस्त्यांवरची जी मुलं आहेत यांचं सुद्धा आपण रेस्क्यू करणं खूप गरजेचं आहे, यांना त्यातून बाहेर काढणं खूप गरजेचं आहे.
परंतु त्यांच्याकडे मॅनपॉवर कमी असल्याने मी सांगितलं की ठीक आहे, आपण एक काम करूयात, आपण लोकांमध्ये जनजागृती आपण सुरू करूयात आणि त्यांना सांगूयात की हे जे प्रमाण आहे हे का वाढतंय, तर आपण त्यांना भिक्षा देतोय. आपण जर भिक्षा देणं थोडं कमी केलं, बंद केलं, तर कदाचित कुठेतरी त्या गोष्टीला आळा बसण्याचे चान्सेस आहेत. करायला हरकत नाहीये. तर थोडा सुरुवातीला असं वाटलं की अरे एवढं मोठ्या पुणे शहरामध्ये, त्यानंतर पुण्याच्या बाहेर जरी जायचं म्हटलं तर तेवढा मॅनपॉवर हे सर्व असणं गरजेचं आहे. मी म्हटलं की नाही, आपण सुरुवात करूया. त्यावेळेस पुण्यातील तत्कालीन ज्या महापौर होत्या मुक्ताताई टिळक, त्यांच्या हस्ते आपण कोंढवा भागातील लुलानगर चौकामध्ये एक बोर्डचं अनावरण केलं की आजपासून आपण भिक्षेकरी मुक्त शहर अभियान आपण राबवित आहोत आणि तिथून लोकांमध्ये आपण जनजागृती सुरू केली. एक बॅनरद्वारे आपण लोकांना सांगतो की भिक्षा मागणे हा खरं तर कायद्याने गुन्हा आहे. हे लोकांना माहीत नसतं आणि जर गुन्हा असेल तर मग या गुन्ह्याला कुठेतरी थांबवलं पाहिजे. तर ते थांबवण्यासाठी आपण स्वतः पुढाकार घेऊयात आणि जेव्हा सामान्य माणूस जेव्हा यामध्ये उतरतो तेव्हा त्याचा नक्कीच कुठेतरी प्रभाव झालेला आपल्याला दिसतो आणि तिथून आपल्या याची सुरुवात झाली. म्हणजे सर, तुम्ही जेव्हा बाहेर पडलात, तुम्हाला हे सगळं दिसलं, कुठेतरी तुम्हाला ते खंत वाटली की ही लोक अशी का करतात किंवा या लोकांचं कुठेतरी काहीतरी झालं पाहिजे, म्हणून त्या उद्देशाने तुम्ही ते पाऊल उचललं. अगदीच वाखण्याजोगं आहे. म्हणजे प्रत्येकाने ही समाजाबद्दलची कळकळ जी आहे ही कुठेतरी कृत्यात आणली पाहिजे. ओके, आता तुम्ही जे भिक्षेकरींबद्दल बोललात, तर नक्की हे लोक कोण असतात त्याबद्दल थोडी माहिती द्या. हा प्रश्न तर सर्वांनाच पडतो आणि त्यातल्या त्यात तर जेव्हा चौकांमध्ये लहान मुलं दिसतात तर त्यांच्या बाबतीत तर नक्कीच, किंवा एखादी महिला असेल, तिच्या कडेवर एक बाळ असतं, ते दिवसभर झोपून असतं. मग दिवसभर झोपून आहे हे बाळ सकाळपासून संध्याकाळपर्यंत. बरं, त्या महिलेचं वय जर पाहिलं, ती 40+ असते किंवा कधी कधी ती ओल्ड एज मधली असते, 50, 55, 60च्या पुढची देखील महिला असते. मग त्या 60 वर्षाच्या महिलेकडे इतकं लहान बाळ तिचं असू शकतं का, हा पहिला प्रश्न एक सामान्य माणूस म्हणून आपल्याला पहिला पडला पाहिजे. परंतु आपण होतं काय की जसं मी तुम्हाला सांगितलं की भिक्षा मागण्याचे एक वेगवेगळे प्रकार आहेत आणि हे प्रकार जे सुरू झाले हे जनसामान्यातूनच आलेले आहेत. आता ते कसे, त्यामध्ये मी तुम्हाला सांगतो की एक तर माणूस भिक्षा का देतो याचे 2-3 प्रमाण आहे. एक तर सहानुभूती. प्रत्येकाला असं वाटतं की एक लहान मूल आलंय किंवा एखादी महिला आली किंवा एखादा अपंग व्यक्ती आपल्याकडे आलेला आहे आणि ती महिला त्या बाळाच्या दुधासाठी आपल्याकडे पैसे मागतीये किंवा त्याला काहीतरी आजार झालेला आहे, एखादं लहान मूल त्यांच्याकडे आहे, त्यांना काहीतरी आजार झालेला आहे, कुठेतरी प्रेस्क्रिप्शन आपल्याला दाखवलं जातंय आणि एका सहानुभूतीने मग ते आपल्याकडे बघतात आणि आपल्याला असं वाटतं की नाही, आपली लहान मुलं आहेत, तर आपण आपल्या मुलांची एवढी काळजी घेतो, त्या मुलांची काळजी घेण्यासाठी कोणीच नाहीये, मग त्यांना थोडेफार आपण जर पैसे दिले तर काय हरकत आहे, आणि या दृष्टिकोनातून आपण पैसे देतो. दुसरं काय आहे की जर तुम्ही मंदिर, मस्जिद अशा ठिकाणी पाहिलं, ज्या ठिकाणी धार्मिक भावना असतात, तर लोकांना असं वाटतं की आपण आपले सण साजरे करतोय किंवा आपण आपल्या पद्धतीने खूप चांगली लाईफ जगतोय. मग आपल्यातील जर काही ठराविक प्रमाणात जर आपण काय त्या भिक्षेकरांना जर मदत केली तर काय फरक पडणार आहे? आपल्याला तसं फायनान्शियल एवढा मोठा काहीच फरक पडणार नाही, द्यायला काही हरकत नाही. मग त्या धार्मिकतेच्या भावनेतून किंवा बऱ्याच असं सांगितलं जातं की तुम्हाला काहीतरी अडचणी आलेल्या आहेत, मग तुम्ही जाऊन यांना असं काहीतरी पैसे द्या तर तुमची अडचण सुटेल. ती एक भीती आपल्या मनामध्ये असते आणि त्या भीतीपोटी आपण देतो. आता ही भिक्षा मागणाऱ्यांमध्ये सर्व प्रकारची लोक आहेत. म्हणजे कोण, तर एक तर लहान मुलं आहेत, त्यानंतर वयोवृद्ध आहेत, महिलांचं प्रमाण जास्त आहे. तुम्ही जर पाहिलं ना तर जे जेंट्स असतील, पुरुष जे करते पुरुष आहेत, ते कधी तुम्हाला रस्त्यावर भीक मागताना दिसत नाही, अजिबात नाही. मी सुद्धा ऑब्झर्व केलेली ही गोष्ट. कारण यांचं काम काय, तर या भिक्षेकऱ्यांकडून हे जे काही त्यांचं ग्रुप आहे त्यांच्याकडून झालेला पैसा जो आहे तो कलेक्शन करणं, हे त्यांचं काम आहे. बरं, ही लोक असतात कुठे, तर तुम्हाला मी एक साधं सरळ सोपं उदाहरण सांगतो की जर एखाद्या चौकामध्ये तुम्हाला लहान मुलं जर दिसली किंवा एखादा वृद्ध व्यक्ती किंवा एखादा अपंग व्यक्ती भीक मागताना दिसला, तर त्या चौकापासून किंवा त्या ठिकाणापासून साधारणतः एक 50 ते 100 मीटर अंतरावर तुम्हाला काही लोक असे बसलेले दिसतील की जे साईडला बसून काहीतरी गांजा पित असतात किंवा साईडला जाऊन झोपलेली असतात. आणि यांचं काम काय, तर त्या लोकांवर वॉच ठेवणं, त्यांच्यावर लक्ष ठेवणं की हे भीक मागतायत का. आणि काही ठराविक काळानंतर, अर्ध्या तासानंतर, 1 तासानंतर त्यांच्याकडे जेवढं कलेक्शन झालेले हे ते चौक सोडून त्यांच्याकडे जातात आणि त्यांना ते पैसे देतात. हे जर तुम्ही प्रत्यक्ष जर अनुभवलं तर तुम्हाला कळेल की अरे हा आपला जो पैसा जातोय ना, या अपंग व्यक्तीच्या हातात जात नाहीये. हा पैसा जो आहे ना तो त्या दुसऱ्या व्यक्तीच्या हातात जातो की जो चांगला आहे, ठणठणीत आहे, तो काम करू शकतो, परंतु तरी सुद्धा तो त्या महिलेकडून भीक मागून घेतोय, तो त्या मुलांकडून भीक मागून घेतोय, तो त्या वृद्ध व्यक्तींकडून भीक मागून घेतोय आणि तो त्या अपंग व्यक्तींकडून सुद्धा भीक मागून घेतोय. मग त्यामध्ये हा जो पैसा आहे तो हा नक्की
किती प्रमाणात आहे आणि त्यांना पैसे मिळतात किती. तर मी काही सर्वे जेव्हा केले तेव्हा मी पाहिलं की लहान मुलांचा मी जेव्हा सर्वे केला तेव्हा मला असं कळलं की एक मुलगा साधारणतः 1,500 ते 2,000 रुपये पर डे कमवतो. त्यांना भिक्षेच्या स्वरूपात 1 ते 1,500 ते 2,000 रुपयाच्या आसपास त्यांना पैसे मिळतात. मग जर आपण 2016चा जर आकडा आपण पाहिला तर 2016च्या आकड्यानुसार 10,500 मुलं रस्ते होते. आणि जर 1,500 ते 2,000 रुपये जर त्यांना मिळत असेल तर हा आकडा किती मोठ्या प्रमाणात जाऊ शकतो. कोट्यावधी रुपयांचा हा जी काही उलाढाल होतीये. बरं, ही फक्त मी लहान मुलांच्या बाबतीत सांगितली. इतर जे आहेत, वृद्ध आहेत, अपंग आहेत, ही वेगळीच आहेत ना. तर आणि हा 10,500चा जो आकडा होता तो आत्ता वाढून माझ्या माहितीनुसार तर तो निश्चित डबल झालेला असणार आहे. हा डबल मी का म्हणतोय की पुण्याची जशी प्रगती होती, जसं तुम्ही पिंपरी चिंचवड जर पाहिलं तर हिंजेवाडी आयटी पार्क झालं किंवा एमएडीसी झाल्या मोठ्या मोठ्या. तर ह्या ठिकाणी जे काही काम करणारी लोक आहेत तर ते दिवसभर थकल्यानंतर संध्याकाळच्या वेळेत कुठेतरी आपण एक रेस्टॉरंटमध्ये जायला पाहिजे, कुठेतरी चहा घेतला पाहिजे, कुठेतरी आपल्याला चाट घेतलं पाहिजे. आणि बरोबर अशा वेळेस त्या ठिकाणी तुम्हाला लहान मुलांचा किंवा महिलांचा ग्रुप त्या ठिकाणी तुम्हाला दिसेल. बरं, हे भीक मागण्याचं प्रमाण कसं की ते कपडे ओढतात आणि त्यामुळे आपल्याला असं वाटतं की अरे हे नकोय, इरिटेट होतो आपण आणि आपल्याला असं वाटतं की नाही आपण हे देऊन टाकायला पाहिजे. बरं, पूर्वी लोक भिक्षा देताना 1 रुपया, 2 रुपये, 5 रुपये अशा पद्धतीने द्यायचे. आता जे सॉफिस्टिकेटेड लोक आहेत तीच लोक जास्त प्रमाणात भीक देतात. म्हणजे 100 रुपयाची नोट आली तर 100 रुपयाची नोट देतात, 500 रुपयांची नोट देतात. यामध्ये तृतीयपंथी सुद्धा आहेत की जे लोकांच्या जवळ आले तर लोकांना असं वाटतं की अरे हे लवकर आपल्याकडून गेले पाहिजेत, आपण त्यांना देऊन टाकूयात. मग त्यानुसार सुद्धा त्यांना भिक्षा ती दिली जाते. बरं, हे देताना आजकाल जसं आपण सांगितलं की मॉडर्न होत चाललोय आपण, त्यामुळे लोक कॅश कॅरी करत नाहीत, आपल्याकडे पैसे नाहीयेत. मग आता पैसे सुट्टे नाहीयेत तर त्याचा पर्याय त्यांच्याकडेच आहेत, आपल्याकडे नाहीये. आपण म्हणतो डिजिटल इंडिया होत चाललाय, पण डिजिटल इंडिया हा भिक्षेकऱ्यांनी सुद्धा अवलंबला आहे. ते त्यांच्याकडे क्यूआर कोड ठेवतात आणि क्यूआर कोड ठेवल्यानंतर आपल्याकडे जवळ येतात. आपण सांगितलं की सुट्टे नाहीयेत, ठीक आहे, काही काळजी नाही, ते क्यूआर कोड फक्त समोर करतात. आता क्यूआर कोड समोर ठेवल्यानंतर आपल्याला पर्यायच नसतो किंवा तो जर क्यूआर कोड ठेवू शकतो तर मला ते भिक्षा देणे गरजेचेच आहे. मग अशा वेळेस ते मोबाईल मधून पैसे काढून त्यांना देतात. आणि तुम्ही जर चौकांमध्ये जर पाहिलं तर चौकांमध्ये सुद्धा अशा पद्धतीने क्यूआर कोड घेऊन ते काय करतात, ते फक्त जे कारमध्ये बसलेले लोक आहेत त्यांना टार्गेट करतात, जाऊन फक्त कारच्या बाहेरून असं ते क्यूआर कोड दाखवतात आणि त्यानुसार ते त्यांना भिक्षा प्राप्त होत असते. म्हणजे किती मोठं रॅकेट असू शकतं हे, नाही म्हणजे याची कल्पनाच करत नाही. म्हणजे आजपर्यंत असं कधी कुठेतरी वाटतं की आपण दया दाखवली म्हणजे ती नक्की आपल्यावर होती का त्यांच्यावर होती हे पण कळत नाही, नाही का, एवढं सगळं ऐकल्यानंतर. आणि स्कॅनर घेऊन फिरतात म्हणजे हे तर खूपच खूप ऍडव्हान्स आहे. आणि सर आता तुम्ही एवढं सगळं सांगितलं, पण मग रेस्क्यू जे तुम्ही करता ते कसं, म्हणजे ते तुम्हाला कसे सपोर्ट करतात, म्हणजे ते त्यांना इच्छा असते का कसं? म्हणजे कसं की रेस्क्यूचं पाहिलं तर आम्ही काही प्रमाणात अवेअरनेस कॅम्पेन केले. म्हणजे त्यामध्ये सुरुवात आम्ही पुण्यापासून केली, नंतर पुण्याचे महत्वाचे चौक झाले, त्यानंतर रेल्वे स्टेशन झालं. मग आम्हाला असं वाटलं की आपण हे कुठेतरी पुण्याच्या बाहेर घेऊन गेलो पाहिजे. मग अशा वेळी आम्ही काय केलं की फेसबुक पेज मार्फत लोकांना आपण अपील केलं आणि लोकांना सांगितलं की तुम्ही यामध्ये इन्व्हॉल्व्ह व्हा. तर आम्हाला अक्षरशः इतका प्रतिसाद मिळाला, म्हणजे मुंबईमध्ये सुद्धा बरेच व्हॉलंटियर्स स्वतः आम्हाला कॉन्टॅक्ट केला की अरे सर आम्हाला मुंबईमध्ये हे सुरू करायचंय, तुम्ही आम्हाला कधी भेटू शकता, आम्ही पुण्यात येऊ का किंवा काय. तर तुम्हाला मागे एक सोनी टीव्ही चॅनलवर एक सिरियल यायची बानी नावाची, तर त्या बानी सिरियलचा जो मुख्य हिरो होता गौरव चौधरी, त्याने सुद्धा आम्हाला कॉल केला आणि मला माहित नव्हतं गौरव चौधरी कोण आहे. सोनी टीव्हीवर ती सिरियल लागायची. जेव्हा आम्ही मुंबईला पोहोचलो त्यांनी सांगितलं की मुंबईला आपण एका ठिकाणी भेटूयात. पहिल्यांदा जेव्हा आम्ही भेटलो सर्व आम्ही अनोळखी होतो एकमेकांना, परंतु त्यांनी सांगितलं की सर तुमचं काम खूप चांगलं आहे आणि तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने काम करता. आणि ती सर्व वेगवेगळ्या फील्ड मधली लोक होती. मला असं वाटलं की अरे इतक्या समाजातून जर इतका चांगला प्रतिसाद मिळत असेल तर आपलं काम नक्कीच पुढे जाऊ शकतं. आणि त्यांनी सांगितलं की सर तुम्ही फक्त आम्हाला सांगा काय करायचं. आम्ही सांगितलं आपण तर सध्या सुरुवातीला आपण अवेअरनेस कॅम्पेन करतोय, तर आम्ही सुरुवात करू. पहिली सुरुवात आम्ही मुंबईमध्ये दादर रेल्वे स्टेशन पासून केली आणि त्या दादर रेल्वे स्टेशनला जेव्हा आम्ही बॅनर घेऊन उभे राहिलो, म्हणजे तो ऍक्च्युअली इतक्या चांगल्या मोठ्या सिरियलचा जो लीड हिरो तो स्वतः येऊन आमच्यासोबत उभा राहतोय. काही फॉरेनर्स तिकडनं चाललेले, त्यांना असं दिसलं की अरे हे खूप चांगलं काहीतरी करतात. त्यांनी आमच्याशी संपर्क साधला, अरे यू आर डुइंग अ व्हेरी गुड जॉब.
त्यानंतर मुंबईकर जे होते, मुंबईकरांनी प्रत्येकाने येऊन आम्हाला थंब केलं की खूप चांगलं काम करतात, आमचे फोटोज काढले, व्हिडिओज काढले, आमच्याशी चर्चा केल्या, गप्पा मारल्या. पोलिसांनाही खूप चांगलं वाटलं की अरे काहीतरी चांगला उपक्रम आपल्या मुंबईमधून सुरू होतोय. एक महिला पत्रकार मुंबईमध्ये होती, तिने हे सर्व पाहिलं आणि आम्हाला माहितही नाहीये. तिने याचा एक प्रेस मध्ये तिने देऊन टाकलं की मुंबईमध्ये अशा पद्धतीचा एक उपक्रम सुरू झालेला आहे आणि लोकांनी नक्कीच या उपक्रमाला सहभाग करावा. आणि नंतर तिने ते आम्हाला पाठवून दिलं. तर आम्हाला असं वाटलं की आपली याची कोणीतरी दखल घेतंय आणि नक्की आपण काहीतरी काम करायला चालू असं आपल्याला वाटलं. आणि इतका चांगला प्रतिसाद मिळाल्यानंतर आपण ठरवलं की नाही, आता आपण जास्त प्रमाणात केलं पाहिजे. मग मुंबईचे मॅक्सिमम जेवढे मोठे रेल्वे स्टेशन आहेत, मुंबई सेंट्रल असेल किंवा सीएसटी असेल, ठाणे आहे, कल्याण आहे, इकडे कांदिवली आहे, बोरिवली आहे, अंधेरी आहे, बांद्रा आहे, मॅक्सिमम रेल्वे स्टेशन आपण त्या ठिकाणी कव्हर केले. आणि त्या रेल्वे स्टेशनवर जेव्हा जेव्हा आम्ही गेलो त्यावेळेस दिसलं की येस, की खूप चांगला प्रतिसाद त्या ठिकाणी मिळतोय. मग आपण ठरवलं की फक्त अवेअरनेस करून चालणार आहे का, तर नाही, तर आपण कुठेतरी त्याच्यावर बंधनं घालणं खूप गरजेचं आहे, आळा घालणं गरजेचं आहे. मग मी पाहिलं की मुंबईमध्ये जो आपला महाराष्ट्रामध्ये जो कायदा आहे, बॉम्बे प्रिव्हेन्शन ऑफ बेगिंग ऍक्ट 1959चा कायदा आहे तो. तर त्या कायद्यानुसार भिक्षा मागणे हे गुन्हा आहे. मग म्हटलं आपण याच्यावर कारवाई करूया. मी पोलिसांना संपर्क साधला. आम्ही सर्वात सुरुवातीला कोंढवा भागामध्ये पुण्याच्या 45 भिक्षेकरांना आम्ही ताब्यात घेतलं. ताब्यात घेऊन जेव्हा पोलिसांमार्फत आम्ही कोर्टमध्ये घेऊन गेलो, कोर्टामध्ये घेऊन गेला असताना असं पाहिलं की त्या भिक्षेकरांना सोडवण्यासाठी बरेच लोक आलेले आणि त्यांचे वकील सुद्धा त्या ठिकाणी तयार आहेत. आणि त्यांचे वकील, भिक्षेकरांचे स्वतःचे वकील त्या ठिकाणी आले होते. सामान्य माणसाला म्हणजे एक घाबरून टाकणारी गोष्ट असते की वकील शोधा. तुमच्या सारख्याच लोकांना असं वकील शोधा. परंतु हे इतके निर्ढावलेले असतात, यांना माहित असतं की आपल्या मागे पोलीस आहेत, आपल्या मागे वकील आहे. कोर्टात आल्यानंतर हे बेलेबल ऑफेन्स असल्यामुळे लगेच 45 पैकी 30 जणांनी 5,000 रुपये प्रत्येकी याप्रमाणे 1.5 लाख रुपये कॅश सिक्युरिटी त्या ठिकाणी जमा केली आणि त्यांनी जामीन मिळवला. आणि ती बातमी आमची प्रेसला सुद्धा आली होती, पेपरला सुद्धा आली आणि सगळीकडे ते झालं की अरे भिक्षेकरांनी 1.5 लाख रुपये कॅश मध्ये सिक्युरिटी भरली. येस, भरली. बरं, ते भरल्यानंतर तिथपर्यंत थांबलं नाही. ज्यावेळेस आम्ही ते उरलेले जे काही 15 बेगर्स होते त्यांना आम्ही बेगर्स होमला पाठवून दिलं. त्यांचे जे काही नातेवाईक होते ते बेगर्स होमला पोहोचले. तिथे जाऊन त्यांनी आरडाओरडा सुरू केला. तिथली सिक्युरिटी त्या ठिकाणी एक्स्ट्रा पोलीस आम्हाला मागवायला लागले. अदरवाईज ते बेगर होम मध्ये आतमध्ये जाऊन हल्ला करू शकतात, मारू शकतात. इतक्या मोठ्या प्रमाणात लोक होते. त्यांना पांगवण्यासाठी मग त्या ठिकाणी आम्हाला पोलीस फोर्स त्या ठिकाणी मागवायला लागले. नंतर त्या रात्री सांगता 10:30 पावणे 11ला मला वरिष्ठ पोलीस निरीक्षकांचा फोन आला की विशालजी तुम्ही कुठे आहात? तर मी म्हटलं की मी घरीच आहे. नाही तर तुम्ही तातडीने लवकर आमच्याकडे या. ठीक आहे. मी रात्री पावणे 11ला पोलीस स्टेशनला पोहोचलो असता. म्हटलं सर काय एवढं इमर्जन्सी झालं, तुम्ही मला अर्जंट बोलवलं? म्हटलं नाही, मला वेगवेगळ्या ठिकाणावरून फोन येतात. आणि काही पॉलिटिकली कनेक्टेड लोक होती की जे वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना फोन करत होते की सर त्या लोकांना सोडून टाका. तर ते मला म्हणाले की असं आहे. म्हटलं सर आपण ही गंभीर बाब आहे आणि आपण कुठेतरी प्रेसमध्ये आपण हे देऊयात. ते म्हटले नाही, लगेच प्रेसमध्ये देता येणार नाहीये. नक्की कोण आहेत, नक्कीच ते पॉलिटिकल आहेत किंवा नाही. परंतु ते काही ठराविक पक्षाची लोक होते आणि मी या पक्षाचा असा पदाधिकारी आहे हे अक्षरशः नावासहित सांगत होते. आणि जर तुम्ही ते नाही सोडलं तर बघा सर मग तुम्हाला अडचणी निर्माण होतील. म्हणजे वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना फोन करून अशा पद्धतीने जर धमक्या देत असतील तर आपण तर सामान्य नागरिक आहोत. पहिलाच आम्ही कारवाई केली, पहिल्याच कारवाईला इतकं दडपण, इतकं प्रेशर, अशा पद्धतीने जर धमक्या येत असतील तर पुढे कारवाई कशा करायची? पोलिसांनी सांगितलं की आता पुढे काय करायचं, तुम्ही पुढे आपण कारवाई थांबूयात. म्हणजे सर शक्यच नाही थांबवायचं. मग त्यांनी सांगितलं की नाही, आम्ही फक्त तुम्हाला टेस्ट करत होतो की तुम्ही आता थांबणार आहात का. हे धमक्या येतात त्यांना, आम्ही पोलीस आहेत, आम्ही थोडी घाबरत आहोत, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. पोलिसांनी आम्हाला धीर दिला. त्यावेळेसचे त्या ठिकाणचे जे वरिष्ठ पोलीस निरीक्षक होते, जे नंतर एसीपी होऊन रिटायर झाले, मिलिंद गायकवाड सर. मिलिंद गायकवाड सरांनी आम्हाला इतका चांगला सपोर्ट केला. ते म्हटले आपण पूर्ण सुरुवातीला आपला भाग भिक्षेकरी मुक्त करूया. मग आम्ही काय केलं की त्या भागातील जे काही राजकीय कार्यकर्ते होते त्यांना बोलवलं, नगरसेवक होते, सोशल वर्कर होते, मंदिर मस्जिदचे ट्रस्टी होते, त्यांना बोलवलं आणि त्यांना सांगितलं आपण या ठिकाणी कारवाई करणार आहोत. कारवाई करताना मंदिरच्या बाहेर कारवाई केली तर तो हिंदूवरच कारवाई करतो असं नाहीये, किंवा मस्जिदच्या बाहेर कारवाई केली तर मुस्लिमांवरच कारवाई होते असं नाहीये. सरसकट आम्ही सर्वांवर कारवाई आणि तुम्ही तेवढं आम्हाला सपोर्ट करा. हे सांगितल्यानंतर सर्वांना जोश आला. ते म्हणजे नाही, खूप चांगलं कार्य आहे. आणि अक्षरशः एक वेळ अशी आली होती की त्या ठिकाणी कोंढवा भागामध्ये एकही भिक्षेकरी नव्हता. संपूर्ण कोंढवा हे भिक्षेकरी मुक्त झाल्याचं आम्ही स्वतः डिक्लेअर केलं आणि लोकांना सांगितलं तुम्हाला जर भिक्षेकरी दिसला तर तुम्ही आमच्या निदर्शनास आणून द्या.
भिक्षेकऱ्यांमध्ये सुद्धा एक भीती निर्माण झाली हा. की हे असं काहीतरी पोलीस आहेत आणि हे सामाजिक कार्यकर्ते आपल्या मागे आता हात धुवून लागलेत, आता आपल्याला पर्याय नाही. ते तो भाग सोडून निघून गेले आणि मग नंतर ते वेगवेगळ्या भागात जायला लागले. मग आम्ही वेगवेगळ्या पोलीस स्टेशन मार्फत मग नंतर आम्हाला समजलं की आपण कमिशनर ऑफिस मार्फत सुद्धा आपण कारवाई करू शकतो. मग तिथे एक सामाजिक सुरक्षा विभाग आहे जो यांच्यावर कारवाई करण्यासाठी तिथे आहे, त्यांची टीम असते. मग त्यांची गाडी, त्यांची टीम, आमचे व्हॉलंटियर्स असे म्हणून आम्ही पुण्यातील वेगवेगळ्या भागांमध्ये कारवाई केल्या. परंतु होतं काय की जसं मी सांगितलं की हे जामीनपात्र गुन्हे आहेत, त्यामुळे तिथे कोर्टात आलं की लगेच त्यांचे वकील हजर, लगेच पैसे देतात आणि ते सुटून जातात. त्यामुळे तो जो प्रोबेशन पिरियड आपल्याला पाहिजे, म्हणजे बेगस होमला आपण ज्यावेळेस तिथे घेऊन जातो तो प्रोबेशन पिरियड आपल्याला मिळत नाही आणि त्यामुळे त्यांचं काउन्सिलिंग करणं खूप अवघड होऊन जातं. हा त्यातला महत्वाचा भाग आहे. आणि सर, जसं तुम्ही म्हणलात की तुम्ही रेस्क्यू करता, तर याच्यामध्ये बरेच डिफिकल्टीज येत असतील. म्हणजे ते इझिली तयार होतात का तुमच्या बरोबर यायला, की काही त्रास देतात वगैरे, असे पण काही घटना घडल्या असतील? बघ कसं आहे की भिक्षा मागणं म्हणजे हे इझी इन्कम आहे त्यांच्यासाठी. आणि जर तुम्ही त्यांच्या इझी इन्कमवर जर पुढे घालत असेल तर साहजिकच त्यांना ते आवडणार नाही. मग ते काय करतात, आपल्याला प्रतिकार करतात. आणि प्रतिकार करताना बऱ्याचदा आमचे व्हॉलंटियर्स आहेत, त्यांच्यासोबत हातापाई होते, त्यांना मारहाण होते, पोलिसांच्या अंगावर धावून जातात. बरं, त्यांची जे काही फिजिकल कंडिशन असते आपण पाहिलं तर काही अपंग असतात किंवा त्यांचे कपडे इतके मळालेले असतात, ते त्यांना हात लावणं सुद्धा कठीण होऊन जातं. पण अशामध्ये सुद्धा पोलीस आणि व्हॉलंटियर्स हे पुढे जातात आणि धमक्या वगैरे येणं हे रेग्युलर असतं. आमची एक महिला कार्यकर्ती आहे, त्या महिला कार्यकर्तीला टार्गेट करून खराडी भागामध्ये तिच्या अंगावर सुमो गाडी घालवण्याचा प्रयत्न केला. अरे बापरे. तिथं काही लोकांनी तिला बाजूला ओढलं म्हणून ती वाचली. पोलीस कंप्लेंट वगैरे केली, ती लोक सापडली नाही, नंतर वागे. परंतु होतं असं की तुम्ही हे कार्य इतकं सहजासहजी नाहीये आणि सोपं नाही. बरोबर. म्हणजे सर, आता तुम्ही जसं बोलताय त्याच्यावरून मला असं वाटतं की म्हणजे याचे काही रॅकेट्स असतात का, तुम्हाला काही कुठे निदर्शनास आलं की हे रॅकेट म्हणजे चालवण्याचं काम म्हणजे कोणीतरी करताय, असं त्याचा म्हणजे मोरक्या आपण जे म्हणतो? बरोबर. जसं आता मी सुरुवातीला सांगितलं की भिक्षा मागण्यासाठी ही जी लोक चौकामध्ये उभे असतात, तर यांच्याकडून भिक्षा झाल्यानंतर ते जे कलेक्शन करणारी लोक तिकडे एक 50-100 मीटरवर बसलेली असतात, जे कलेक्शन करत असतात. आणि त्यांच्याकडे इतकी ती चिल्लर जमा होते, तर ते काय करतात, ते व्यापाऱ्यांना जाऊन देतात. त्याचे आम्ही फोटोज काढले, व्हिडिओ काढले की सकाळी पोहोचतात, मार्केटमध्ये पोहोचतात आणि ती सर्व चिल्लर त्यांना देऊन टाकतात. व्यापारी म्हणजे आपले जे भाजीवाले असतील किंवा त्यांना, कारण त्यांना पैशाची गरज असते, सुट्टे पैसे लागत असतात, हे त्यांना देतात आणि त्यांच्याकडून बंदे पैसे घेऊन जातात ते. अरे बापरे. तर ही जी लोक आहेत, हीच लोक यांना अपॉइंट करतात. काही ठिकाणी मी पाहिलं की हे जे भिक्षेकरी हे येतात किती वाजता, तर तो देखील मी सर्वे केला. तर पहाटे 5:30-6 म्हणजे उजाडण्याच्या अगोदर एखाद्या चौकामध्ये एखादी गाडी येते, त्या गाडीतून त्या लोकांना बाहेर काढलं जातं आणि त्या चौकामध्ये त्यांना सोडलं जातं आणि मग तिथून ही लोक भीक मागत असतात. तर नक्कीच रॅकेट आहेत. या रॅकेटच्या मागे ऍक्च्युअली आर्थिक गणित खूप मोठं आहे. जसं मी तुम्हाला सुरुवातीचा आकडा सांगितला, हा खूप मोठा आकडा आहे. तर त्यामुळे मोठे रॅकेट्स आहेत. ओके, तर आता इतकी माहिती आपण दिलात, तर याच्यामध्ये कायद्याचा रोल कसा आहे आणि सरकारकडून म्हणजे सरकारची काय भूमिका आहे याच्यामध्ये ते सांगा. आता कायदा जर सांगितलं तर बॉम्बे प्रिव्हेन्शन ऑफ बेगिंग ऍक्ट 1959 आहे. तर त्या कायद्या अंतर्गत भिक्षा मागणे हा गुन्हा आहे आणि त्यामध्ये सर्व कलम दिलेले आहेत की नक्की भिक्षेकरी कोणाला म्हणायचं, म्हणजे रस्त्यावर पैसे मागतो तोच भिक्षेकरी का, तर नाही. रस्त्यापेक्षाही इतर ठिकाणी जो कोणी पैसे मागेल किंवा पैशाच्या सारखीच इतर कुठली वस्तू मागेल तर ते सर्व भिक्षेकरी या स्वरूपात आलेले आहेत. म्हणजे उदाहरणार्थ धार्मिक जर आपण जर पाहिलं तर धर्माच्या नावाने सुद्धा की भगवानच्या नावाने आम्हाला द्या, या पर्टिक्युलरच्या नावाने द्या, आणि अशा पद्धतीने ते जे मागतात ते सुद्धा भिक्षेच्या स्वरूपात झालेले आहेत. मी ते विचारत होते सरांना, कारण म्हणजे भीक मागतात हे लोक तर असतातच, पण ही अशी लोक सुद्धा पैसे घेतल्याशिवाय पुढे जाणार नाही, मग ते शिवाशाप देणार, मग आपण कुठेतरी घाबरणार. लोकांमध्ये हीच भीती असते, अरे मी याला पैसे नाही दिले, देवाचं नाव घेतोय तर मला श्राप देईल काहीतरी, असं होतं ना. होतं. आणि काय होतं की जसं मी सांगितलं की व्याख्येमध्ये खूप गोष्टी आलेल्या आहेत. आणि झालं काय की ह्या कायद्यानुसार जर पाहिलं की जर लहान वस्तू जर कुठली विकत असतील आणि त्या वस्तू विकून जर पैसे मागत असतील रस्त्यांवर, तर त्यांचं जी काही वस्तू विकण्याची जी काही पद्धत असते ती वेगळी असते. एक जो सामान्यपणे वस्तू विकणारा व्यक्ती असेल ना, तो अगदी वस्तू घ्या म्हणून आणि तो निघून जात असतो. ही लोक वस्तू फक्त हातात ठेवतात
आणि दुसऱ्या बाजूने फक्त ते पैसे मागत असतात. अगदीच. वस्तू फक्त एक नावाला असते. ती पेन सोडत नाही. म्हणजे मी बघितलंय 10 रुपये सर तुम्ही द्या आणि ती 10 रुपये घेतात पण ते पेन नाही पेन नाही सोडत. सोडत. आणि अगदी बरीच बरोबर. लोक पण काय करतात की राहू दे तो पेन कशाला, अगदी घे बरोबर. 10 रुपये आणि जा असं. हो ते तर काहीतरी त्यांना आणि- भिक्षेकरी म्हणायचं हो, का? किंवा आणि- त्यांचं कसं? आणि काही जण असतात ना काचेवरती पाणी मारणार कारच्या आणि मग ते पुसायला पुसून येतात घ्या. वगैरे, Right, असं right. जबरदस्ती करतात Right. ते पण. तर असं आपण तसं पाहायला गेलं की बाल गुन्हेगारी जे आपण म्हणतो किंवा मुलांच्या बाबतीत जर आपण पाहिलं तर लहान मुलांचा या ठिकाणी वापर जास्त होतो. जे तुम्ही आता सांगितलं yes, की नक्कीच. कारवर जाऊन ते स्वाईप करतात आणि Yes, सर्व yes. काही काही काही. हो, हो. तर हे सर्व भिक्षेकरीमध्येच येतं आणि यांच्यावर जर कारवाई झाली तर भिक्षेकरी अंतर्गतच, म्हणजे जो कायदा आहे आपला त्या कायद्या अंतर्गतच कारवाई होऊ शकते. परंतु होतं काय, जसं मी सांगितलं की बेलेबल ऑफिस असल्यामुळे हे लगेच सुटतात. आता सरकार या ठिकाणी कसं बघतं तर कुठलंही सरकार किंवा कोणतेही पोलीस असू देत किंवा सामान्य माणसं असू देत, यांना असं कधीच वाटत नाही की ही लोक रस्त्यावर पाहिजेत. राईट. परंतु आता ते भीक मागत असतील, कधी कधी असं असतं की खरं रिअल बेगर्स असू शकतात असू की ज्यांना खरंच गरज आहे. काही वृद्ध लोक असतील की जे घरातून पळून गेलेले किंवा घरातून काढून टाकलेले, काढून टाकले. जे रस्त्यांवर आहे त्यांना खरंच गरज आहे. तर ती लोक जास्त असं कोणाच्या लोकांच्या मागे लागत नाही. ती कुठेतरी बिचारे वयोवृद्ध असले तर ते एका ठिकाणी बसलेले असतात आणि तिथे बसून लोक येऊन त्यांना जर खाण्यासाठी जरी दिलं तर ते घेतात. हो. परंतु हे जी रस्त्यावरचे जे बेगस आहेत ते तर तुम्ही त्यांना खाण्यासाठी दिले ना तर ते घेत नाहीत किंवा जर नाही नावाला घेतील ती कुठेतरी फेकून टाकतील. हो, हो. त्यांचा पहिला जो रोष असतो तो म्हणजे फक्त आणि फक्त पैसे घेणं. आता जसं मी सांगितलं की सरकारने काय केलेलं, तर सरकारतर्फे प्रत्येक शहरांमध्ये भिक्षेकरी स्वीकार गृह त्या ठिकाणी केलेले. तर आपण त्याला जेल म्हणू शकत नाही. कारण काय होतं की हा गुन्हा जरी असला ना तर याला कुठे ना कुठेतरी एक संवेदना आहेत. तर त्या संवेदनांचा कुठेतरी सरकारने त्याकडे लक्ष दिलेले आणि यांचं याच्यातून काही पुनर्वसन होऊ शकतं का, यांना याच्यातून बाहेर काढता येऊ शकतं का, रेग्युलर प्रवाहामध्ये यांना घेऊन जाऊ येऊ शकतं का, हे त्यांनी पाहिले. आणि मग त्या स्वीकारगृहामध्ये काय केलं होतं की जेव्हा कोर्टामार्फत ऑर्डर होते की यांना 15 दिवसांच्या प्रोबेशन पिरियडवर आपण त्या ठिकाणी पाठवतो. तर 15 दिवसाच्या प्रोबेशन पिरियडमध्ये जसं पुण्यामध्ये विश्रांतवाडीच्या तिथे फुले नगरमध्ये भिक्षेकरी स्वीकारगृह आहे, मुंबईमध्ये सुद्धा आहे, चेंबूरला आहे, मोठं मुंबईचं सर्वात मोठं आहे, साताऱ्याला आहे, नगरला आहे, नाशिकला आहे. तर जेव्हा इथे जर भिक्षेकरीचं प्रमाण जास्त झालं तर यांना दुसऱ्या भिक्षेकरी गृहामध्ये सुद्धा पाठवलं जातं. त्या ठिकाणी त्यांचं सकाळचा नाश्ता, दुपारी जेवण, संध्याकाळचं जेवण, त्यानंतर त्या ठिकाणी त्यांना काउन्सिलिंग पिरियड असतात. प्लस तुम्ही जर तुम्हाला स्वयंरोजगाराच्या दृष्टिकोनातून जर काही करता येत असेल तर त्याचं त्या ठिकाणी प्रशिक्षण सुद्धा दिलं जातं. आणि त्या प्रोबेशन पिरियडमध्ये जेवढे दिवस ते तिथे आहेत त्या ठिकाणी जर त्यांनी काही झाडू बनवले असतील किंवा इतर काही वस्तू बनवल्या असतील तर त्याचं त्यांना मानधन सुद्धा दिलं जातं. आणि त्यांना सांगितलं की तुम्ही स्वयंरोजगारातून काहीतरी करा आणि पुढे या. तुम्ही स्वतःला भिक्षेकरी म्हणून समजून घेऊ नका. इव्हन आम्ही स्वतः जेव्हा त्या ठिकाणी जातो तर काहींना खरंच जबरदस्तीने त्या ठिकाणी आलेले असतात किंवा काही जण आपण आता पाहतो की वयोवृद्ध लोक म्हटलं तर घरामध्ये कुठे ना कुठेतरी भांडण लागत असतं. मग जी तरुण पिढी असते त्यांना असं वाटतं की अरे म्हातारी लोक आपल्या घरात नकोय, कुठेतरी बाहेर जाऊ द्या. आणि मग घरामध्ये वाद नकोत म्हणूनही काही लोक जाऊन मंदिराच्या बाहेर बसतात किंवा काही लोकांमध्ये बसतात. मग त्यांना जर दिसलं की तिथे आपल्याला पैसे मिळतात मग ते सकाळी घर सोडून तिथे जाऊन बसतात. त्यांना कळतं की इथे बसल्या बसल्या माझा विरंगुळा होतोय, वेळ जातोय आणि मला पैसे मिळतात. परंतु ह्याचं होतं काय की काही ठिकाणी मी पाहिलं जेव्हा त्यांच्या घरातील लोकांना कळालं की अरे ही लोक आपले जे घरातील लोक आहेत ते जाऊन मंदिराच्या बाहेर बसतात, मस्जिदच्या बाहेर बसतात, चौकात बसतात आणि यांना लोक पैसे देतात आणि त्यांच्याकडे कलेक्शन होतंय. मग ती लोक त्यांना जाणीवपूर्वक बाहेर पाठवणं त्यांनी सुरुवात केलेली आहे. आता आम्ही काही ठिकाणी जे कारवाया केल्या त्यांना सोडवण्यासाठी जेव्हा त्यांची लोक आली तेव्हा मी पाहिलं तर त्यांची 1 BHK 2 BHK फ्लॅट्स आहेत. त्यांना भीक मागण्याची गरजच नाहीये. परंतु तरी सुद्धा ते घरच्यांच्या भीतीपोटी म्हणा किंवा घरामधील वाद टाळण्यासाठी म्हणा किंवा बाहेर जाऊन बसतात. काही ठिकाणी मुलं सांगतात की नाही तुम्ही रस्त्यावर जाऊ नका, तुम्ही मंदिराच्या बाहेर जाऊन का बसतात, असंही होतं. परंतु ती वयोवृद्ध लोक म्हणतात की नाही आम्हाला घरात बसायचं नाही, आम्हाला बाहेर यायचंय. आणि बऱ्याच असं होतं की घरातील मुलांची किंवा त्यांची काहीतरी आपले कुठेतरी बदनामी व्हावी या उद्देशाने सुद्धा वयोवृद्ध लोक असे करतात. म्हणजे याला वेगवेगळे पैलू आहेत. एकाच ठिकाणी असं आपण कन्सिडर करू शकत नाही. अशा वेगवेगळ्या ठिकाणातून ती लोक जातात. पण सरकार काय करतं की सरकार म्हणतं की अरे या लोकांना कुठेतरी थांबवणं गरजेचं आहे. सरकार आपल्या बाजूने खूप प्रयत्न करत असतं. कुठलंही सरकार असं म्हणत नाही की गुन्हेगारी वाढली पाहिजे. गुन्हेगारी संपवण्यासाठी किंवा संपुष्टात आणण्यासाठी सरकार बरेच प्रयत्न करत असतं आणि त्या पद्धतीने सामान्य माणसांनी सुद्धा ते केलं पाहिजे.
आणि सर आता तुम्ही जसं सांगितलं की सामान्य माणसाने सुद्धा काहीतरी प्रयत्न केले पाहिजे, तर मग या सगळ्या गोष्टीमध्ये समाजाचा काय रोल आहे? म्हणजे त्यांनी कसं या गोष्टीकडे बघितलं पाहिजे किंवा त्याच्यासाठी काय केलं पाहिजे? आणि लहान मुलांचं प्रमाण यामध्ये जसं जास्त आहे म्हणता तुम्ही, तर त्याच्यासाठी काय काळजी घेतली पाहिजे हे पण तुम्ही जरा. नक्की. मी 2 इन्सिडेंट्स तुम्हाला सांगेल की गुन्हेगारी जी वाढतीये तर कुठेतरी समाजातील म्हणजे आपणच आहोत की आपलं कुठेतरी दुर्लक्ष होत आहे, कुठेतरी निष्काळजीपणा आहे आणि त्यामुळेच हे प्रमाण वाढत चाललेलं आपल्याला दिसतं. आता निष्काळजीपणा मी म्हणजे प्रत्येक महिला तशी असते असं सांगू शकत नाही, परंतु शक्यतो काय होतं की महिला जेव्हा शॉपिंगला जातात, हे मी स्वतः ऑब्झर्व केलेलं आहे, तर त्या महिलांसोबत लहान मुलं त्यांची सोबत ते घेऊन जातात. तर ज्या वेळेस एखाद्या मार्केटमध्ये ते गेले तर त्यांना जे काही सौंदर्य प्रसाधनं असतील, साड्या असतील, कपडे असतील, तर त्यांचं मेनली वॉच त्याच्याकडे असतो की अरे हे दिसलं पाहिजे, हे चांगलं आहे, हा कलर चांगला आहे. आणि त्यांच्यासोबत जर दुसरी महिला असेल, जोडीने जात असतील, तर त्या एकमेकांच्या गप्पा गोष्टीमध्ये इतक्या गुंग होतात, तर त्यांच्यासोबत मुलं आहेत हे त्यांना लवकर कळतही नाही. आणि मग त्यावेळेस ती मुलं जर कोणाच्या हाताला लागली किंवा गेली दुसऱ्याच्या हातात, तर ते कळूनच येते आणि मग नंतर मग शोधाशोध सुरू होते, मुलं कुठं गेलीत किंवा काय. असे बऱ्याच घटना घडल्यात आणि आपण मग पाहतो की अरे हे मूल या ठिकाणी हरवल्याच्या घटना आपल्याकडे येतात. त्या ठिकाणी ते नक्की हरवलंय का, त्याला कोणी किडनॅप केले, हा नंतर जर मूल समोर आलं किंवा त्याबाबतीत काही माहिती मिळाली तरच समजतं. एक महिला कोंढवा भागातील, मी सांगतो तुम्हाला, कात्रज कोंढवा रोड मध्ये एक महिला ती पुढे चालली होती आणि ती डोक्यावर असे काट्या वगैरे घेऊन चालली होती आणि गरीब घराण्यात होती आणि तिच्या मागून तिचं एक मूल होतं, एक मूल कडेवर होतं. जे मागून येणारे मूल होते चालत होतं, 2.5-3 वर्षाचं मूल होतं. ही महिला पुढे गेली, घरापर्यंत पोहोचली तर तिला कळलं की आपल्याकडे मूल नाही, अरे आपलं बाळ गेलं कुठे. मग तिने आरडाओरडा सुरुवात केली. मग आजूबाजूची लोक आली, शोधलं, परंतु मुलगा सापडला नाही. पोलीस कंप्लेंट झाली. त्या झोपडपट्टी एरिया असल्यामुळे तिथे काही सीसीटीव्ही नव्हते, काही नव्हते, परंतु तिथून बाहेर जाणारे जे प्रमुख रस्ते होते त्या रस्त्यांवर पोलिसांनी वॉच ठेवला. आम्ही स्वतः त्या ठिकाणी गेलो होतो, वेगवेगळे सीसीटीव्ही तपासले, तर त्यांना दिसलं की एका रिक्षामध्ये एक कपल ते त्या मुलाला घेऊन जाताना ते दिसलं. आणि मग त्या मुलाला एका ठिकाणावरून एका पर्टिक्युलर चौकात नेलं, तिकडे एसटीतून सासवडला घेऊन गेले, सासवडून नंतर वीरला जी जत्रा होती ते वीरच्या जत्रेजवळ ते घेऊन गेले. आणि पहाटे 6च्या आसपास जेव्हा पोलिसांची टीम त्या ठिकाणी गेली, तर तिथल्या काही लोकांना विचारलं, त्यांनी सांगितलं की हे मूल या ठिकाणी रात्री आलं होतं आणि भीक मागत होतं. मग त्यांनी आजूबाजूच्या परिसर जेव्हा पाहिलं तर त्या मुलाला एका झाडाझुडपामध्ये हात आणि पाय बांधून त्यांना ठेवलं होतं. तर त्या मुलाची त्या ठिकाणी त्यांनी सुटका त्या ठिकाणी करून घेतली. आणि जेव्हा त्या मुलाला त्याच्या आईजवळ आणलं, रेल्वे स्टेशनला आणल्यानंतर त्या आईने जो टाहो फोडला होता तो आम्ही पाहिला. इतक्या जोरात ती बाई रडली होती. त्या ठिकाणचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक असू देत किंवा महिला पोलीस असू देत, या प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये पाणी होतं की ते मूल आपल्याला सापडलं. जर ते मूल हरवलं असतं, गेलं असतं, त्याचं काय झालं असतं काही माहित नाही. दुसरी एक घटना मी आपल्या निगडी भागातील सांगतो. आम्हाला एक कॉल आला होता आणि त्या महिलेचं तिच्या मिस्टरांसोबत भांडणं होते आणि त्यांनी सांगितलं की माझ्या मुलाला मी एका अनाथ आश्रमात टाकलेलं आणि तिथे तो मुलगा शिक्षण घेतोय, माझ्या मुलीलाही टाकायचंय. पण त्या मुलीला टाकण्यासाठी माझे मिस्टर तिला घेऊन गेले पुण्यात आणि ते रस्त्यांवर भीक मागतायत आणि मी तिला थांबवण्याचा प्रयत्न केला तर तेव्हा मला मारहाण करतात. आणि त्या मुलीसोबत त्या मुलीची आजी, आजोबा आणि वडील हे 3 जण आहेत. मग आम्ही पिंपरी चिंचवड मधले आमचे काही व्हॉलंटियर्स आहेत, त्यांच्याशी संपर्क साधला, तिथले वरिष्ठ पोलीस निरीक्षकांशी संपर्क साधला. अशी मुलगी आहे. आणि ती जी महिला होती, ज्या मुलीची आई जी होती, तिची आई स्वतः तिथे आली तिला सोडवण्यासाठी, तर त्यावेळेस त्या महिलेला सुद्धा त्यांनी मारहाण केली होती. मग नंतर त्यांना समजलं की ह्या मुलीला इकडनं थांबवणं आता चुकीचं आहे, म्हणून ते काही दिवसांसाठी दुसऱ्या एरियामध्ये घेऊन गेले. आम्ही तिकडे शोधाशोध केल्यानंतर समजलं की पर्टिक्युलर चौकात आहे, तिथे कारवाई करणार होतो. त्यावेळेस समजलं की तिला पुन्हा तिकडनं कुठेतरी दुसरीकडे हरवलंय. मग नंतर जेव्हा पुन्हा त्या ठिकाणी निगडी चौकात आणलं तिला, मग आम्ही पहाटे ठरवलं की कारवाई करायची. पहाटे 6:30-7च्या दरम्यान त्या ठिकाणी पोलिसांची टीम आणि आमचे व्हॉलंटियर्स पोहोचले आणि त्या मुलीला रेस्क्यू केला. त्या मुलीला सोडण्यासाठी तिची एक सो कॉल्ड दुसरी एक आई आली आधार कार्ड घेऊन, ही मुलगी माझी आहे. मग त्या मुलीला विचारलं की ही तुझी आई आहे का? मुलीने सांगितलं नाही, ही माझी आई नाहीये. मुलगी थोडी साधारणतः एक 9 वर्षाची, 8 का 9 वर्षाची मुलगी होती. ती सांगितली ही माझी आई नाहीये. मग त्या महिलेवर कारवाई करायचं ठरवलं. पण सर्वात सुरुवातीला त्या मुलीला ताब्यात घेतलंय. मग त्या मुलीच्या आईला आम्ही संपर्क साधला की तुमच्या मुलीला आम्ही ताब्यात घेतलेले पोलिसांकडे आहे, पोलिसांच्या मार्फत आपण आता तिचाच भाऊ ज्या ठिकाणी आहे त्याच ठिकाणी आपण या मुलीचं ऍडमिशन करतोय. त्या दोघांचंही त्या ठिकाणी ऍडमिशन केलेलं आहे आणि दोघंही त्या ठिकाणी आहेत.
ही एक घटना त्या ठिकाणची आहे. बरं आता झालं काय की त्या मुलीला जेव्हा आम्ही विचारलं की इतक्या दिवस तू तुझ्या वडिलांसोबत होती, आता वडील आजी आजोबा आपल्या घरातील आहेत ना, परंतु त्या मुलीवर इतका अत्याचार होत होता की जर दिवसभरामध्ये तिने जर काही ठराविक रक्कम आणली तरच तिला रात्री वडापाव मिळेल, नाहीतर तिला दिवसभर उपाशी ठेवलं जायचं. रस्त्यामध्ये जर कोणी वस्तू काही दिली तर घ्यायची नाही. आणि हे तिचे सख्खे वडील म्हणजे सख्खे वडील स्वतः तिच्याकडून करून घेत होते. तिच्या दिवाळी निमित्त एक कपल आले आणि त्यांनी त्या मुलीला एक फ्रॉक दिला की अरे दिवाळी आहे तुझ्याकडे ठेव. तर तो फ्रॉक का घेतला म्हणून तिच्या वडिलांनी तिला खूप मारहाण केली होती की तुला सांगितलं फक्त पैसा घ्यायचा, या वस्तू तू का घेतल्या. म्हणजे त्यामुळे स्वतःचे वडील असू देत किंवा इतर कोणी असू देत, जे त्या मुलांवर लक्ष ठेवून आहेत ते त्यांची पिळवणूक करतात, त्यांना मारहाण करतात, त्यांना दिवसभरातून एक कलेक्शनचं टार्गेट दिलं जातं आणि ते टार्गेट त्यांनी कम्प्लीट केलंच पाहिजे, नाहीतर त्यांना उपाशी ठेवलं जातं. लहान लहान मुलांना ड्रग्स दिले जातात, नशेला केलं तर नशामध्ये एकदा ती मुलं गेली तर त्यातून ते बाहेर येत नाहीत. बरं आपण समजतो की ही जी मुलं आहेत ही फक्त भिक्षेकरीसाठीच आहेत का, तर नाही. यांचा कुठेतरी लैंगिक शोषणासाठी सुद्धा वापर केला जातो, कुठेतरी बॉडी पार्ट साठी सुद्धा वापर केला जातो. मी तुम्हाला आता मागे आपल्या कोरेगाव पार्क पुणे स्टेशन परिसरामध्ये एका मोठ्या हॉस्पिटलमध्ये जी घटना घडली मागच्या वर्षी, ज्यामध्ये एक रॅकेट ओपन झालं आणि त्या मोठ्या हॉस्पिटलचे जे काही सर्वेसर्वा होते त्यांना अटक झाली. ते झालं असं होतं की त्या मुलाची किडनी कोणाला तरी लागणार होती, त्या मुलाला त्या हॉस्पिटलकडे सुपूर्द केलं गेलं आणि त्यानंतर त्या महिलेसोबत जे काही त्यांचं कॉन्ट्रॅक्ट ठरलं असेल की इतकी इतकी रक्कम तुम्हाला द्यायची, त्या रकमेपैकी काहीतरी कमी रक्कम त्या महिलेला मिळाली. म्हणून तिने मग आरडाओरडा सुरू केला, काही लोकांना सांगितलं, काही सामाजिक संघटनांना सांगितलं आणि त्यावेळेस पोलिसांमार्फत मग ते रॅकेट ओपन झाले आणि समजलं की हे डॉक्टर्स आणि हे सर्व यामध्ये आहेत. आपल्या पुणे सारख्या म्हणजे सुसंस्कृत शहरामध्ये जरी घटना घडत असेल तर हे मूल उद्या कोणाचंही असू शकतं, तुमचं माझं कोणाचंही असू शकतं. तर झालं काय की हे आता एका ठिकाणी कारवाई केली म्हणून आपल्याला समजलं, जर कारवाई नसती केली तर समजलंच नसतं शेवटपर्यंत. पण ही मुलं जी जातात, जसं मी तुम्हाला सांगितलं की महिला शॉपिंग मध्ये गेल्यानंतर किंवा त्याच्या व्यतिरिक्त इतर ठिकाणी आपण पाहिलं की शाळेतून मुलं घरी येत असतील तर एक पॅरेंट्स म्हणून आपण काय केलं पाहिजे, तर आपली मुलं कोणासोबत खेळतात, कोणासोबत जातात, ते किती वाजता घरातून निघतात, किती वाजता येतात, मुलांना काही कोड दिले पाहिजेत, त्यांच्याकडे कॉन्टॅक्ट नंबर ठेवले पाहिजेत, इमर्जन्सी नंबर ठेवले पाहिजेत, त्यांचा जाण्याचा रस्ता असेल तो आपल्याला समजला पाहिजे, तो रस्ता किती सेफ आहे ते आपण पाहिलं पाहिजे. ती जर गाड्यांमध्ये जात असेल, आपण त्यांना काही व्हेकल मधून पाठवत असू तर ते व्हेकल रजिस्टर्ड आहे का, तिला ड्रायव्हर रजिस्टर्ड आहे का, त्याचे कॉन्टॅक्ट आपल्याकडे आहे का, तो कुठे राहतो, त्याची पार्श्वभूमी काय आहे, या सर्व गोष्टींचा आपण पण सारासार विचार केला पाहिजे. कसं असतं की आपण शाळांमध्ये आता जसं आता एक बदलापूरची घटना घडली, आपण शाळेवर आक्षेप घेतला, शाळेची चूक आहे, जे काय ते उघडकीस येईलच, परंतु सामान्य नागरिक म्हणून आपणही चेक केलं पाहिजे की आपल्या मुलांशी आपण संवाद टाळतो. बरोबर. आपण संवाद काय करतो, मुलांना टीव्ही लावून द्या किंवा मोबाईल हातात द्या आणि मुलं शांत बसतील. मग मुलांशी संवाद साधणार कधी, मुलांच्या मनात जी खंत आहे, मुलांना जर काही प्रॉब्लेम्स येत असतील ते मुलं बोलणार कधी, सांगणार कधी. तर जर तुम्ही डेली बेसिसवर मुलांशी जर संपर्क साधला, कामातून जर तुम्ही कामाला जात असाल, घरी आल्यानंतर मुलांशी संवाद साधला की आज शाळेत काय झालं, काय काय घडलं, तुमच्या स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी काय झाल्या, त्याच्या व्यतिरिक्त काय घडलंय का, आणखी म्हणजे डोक्यात काही प्लॅन आहेत का, खेळाच्या बाबतीत काही प्लॅन आहेत का, त्याला कुठेतरी बिझी ठेवा, त्याला कुठेतरी बोलकं करा. तुम्ही बोलत नसल्यामुळे, कारण काय होतं की पॅरेंट्स शक्यतो बाहेर जातात, दिवसातून घरी आले की कुठेतरी मुलांवर राग काढण्याचा प्रयत्न असतो, मूल घाबरतं की वडिलांशी बोलायला नको, आईशी बोलायला नको, ते चिडतात. मी जर दुसरं काही विषय सांगितलं किंवा जर माझ्यासोबत जर काही लैंगिक शोषण झालं असेल किंवा माझ्यासोबत जर इथे काही गोष्टी घडल्या असतील, मी जर सांगायला गेलो तर ते मलाच दोषी धरतील आणि मला काहीतरी टार्गेट करतील. किंवा जर मी शिक्षकांना सांगायला गेलो, शिक्षण त्या लोकांच्या सोबत असतील तर मला ते प्रॉब्लेम करतील, म्हणून या भीतीपोटी मुलं सांगत नाहीत. तर हा जो संवाद आहे, तुमचा जो संवाद मुलांशी जर व्यवस्थित असेल तर मुलं बोलकी होतील, मुलं घडलेली प्रत्येक गोष्ट तुम्हाला सांगतील, त्यांचे प्रॉब्लेम्स जे असतील ते सांगतील, मनातील गोष्टी सांगतील आणि ते ऐकण्याचा तुम्ही प्रयत्न करा. ते झालं तर शक्यतो आपण कुठे ना कुठेतरी ते टाळू शकतो. आजकाल मोबाईल वापरण्याचं प्रमाण खूपच झालंय. मोबाईल दिला की ते मूल शांत राहिलं की आपल्या डोक्याला ताप नाही, असं काही प्रकार बघायला मिळतात. तर नक्कीच तुम्हाला यातून बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्यात की आपलंही पेरेंट म्हणून बरंच काही याच्यात योगदान असायला हवं, तरच आपली मुलं सेफ राहणार. कारण आपलं मूल हे आपलं मूल आहे, बाकीच्यांनी त्याच्यासाठी काही करण्याआधी आपण केलं पाहिजे. आपण दुसऱ्यांकडनं एक्सपेक्टेशन नाही ठेवायला पाहिजे. तर आता तुम्ही एवढं सगळं छान सांगितलं की
काय म्हणजे आजकाल चाललं आहे या जगात किंवा आजकालच्या युगात आपण म्हणतो 21व्या शतकात आपण आहोत, पण खरंच आपण 21व्या शतकात आहोत का आणि कुठल्या पद्धतीने आहोत हे खरंच तुम्ही छान सांगितलं. आता मला असं वाटतं की अजून समाजाने यात काय केलं पाहिजे, ऍज अ पॅरेंट म्हणून आपण काय केलं पाहिजे हे पण थोडक्यात सांगा. कसं आहे की फक्त पॅरेंट आहेत म्हणून आपण काळजी घ्यायची असं नाहीये. आपण समाजाचा एक प्रमुख घटक आहोत. हे जर प्रत्येकाने समजून घेतलं तर गुन्हेगारी संपुष्टात येऊ शकते. आता सध्या आपला विषय जो आपला भिक्षेकरांच्या संदर्भात चाललेला आहे, तर यामध्ये लहान मुलांची काळजी खूप महत्वाची आहे. आपण आपल्या मुलांची जशी काळजी घेतो ना तशी इतर मुलांची सुद्धा काळजी घ्यायची. ते नक्की करायचं काय आहे, तर मी लोकांना सांगतो की तुम्ही काय करा, तुमच्या भागामध्ये जर कुठेही गुन्हेगारी जर दिसत असेल ना, तर तुम्ही लोक एकत्रित या. गुन्हा घडल्यानंतर एकत्रित येऊन मेणबत्ती पेटवून आणि हे करणं यापेक्षा जर काही प्रमाणात जर तुम्हाला त्या ठिकाणी दिसत असेल की अवैध धंदे चालू आहेत, तर तुम्ही सामाजिक कार्यकर्ते एकत्रित या. तुमचे लोकप्रतिनिधी आहेत त्यांच्या कानावर टाका. ऐकत नसतील तर तुम्ही बॅनरबाजी करा, पोलिसांनाच कळवा, कारवाई काय होतं ते का ते पहा, सरकारला कळवा. आणि तसंही होत नसेल तर मग तुम्ही समाजातील सर्व घटक जर एकत्रित आलात आणि प्रत्येक ठिकाणी जर असे अवेअरनेस केले, तुमच्या मोबाईल एक खूप मोठं माध्यम आहे, तुम्ही लोकांना कळवा, तुमच्या नातेवाईकांना कळवा, मित्रमंडळींना कळवा. एक मेसेज जर लोकांपर्यंत पोहोचला की आपल्याला आजपासून भिक्षा द्यायचीच नाहीये, तुम्हाला फक्त खाऊ काय द्यायचं असेल तो द्या, परंतु पैशाच्या स्वरूपात आपल्याला भिक्षा द्यायची नाही, हा मेसेज जर एका माणसाने पुढे फॉरवर्ड केला तर त्या ठिकाणी पुढचे 10 लोक भिक्षा देणं थांबवतात. हा आमचा अनुभव आहे. त्यामुळे आपण निदान ते करू शकतो. आणि जेव्हा कळतं की आपल्या भागातून आता हे संपुष्टात येत चाललंय, तर मग आपल्या भागातून बाहेर जायला पाहिजे. जिथे जिथे आपल्याला पोहोचेल तिथे तिथे पोहोचून ह्या मुलांची सुटका कशी होऊ शकते, त्यासाठी काही गरज नाही की तुम्ही वकीलच पाहिजे किंवा तुम्ही काही सामाजिक कार्यकर्तेच पाहिजे किंवा तुमची काहीतरी संस्थाच पाहिजे, असं काही कुठेही नियम नाहीये. तुम्ही एक समाजाचा घटक आहात, एक प्रमुख भाग आहात, म्हणून तुम्ही स्वतः पोलिसांना कळू शकता की सर आमच्या भागामध्ये असं असं होतं, हे आम्हाला आमच्या ठिकाणी नको. जसं आपण पाहिलं की रस्त्याच्या बाहेर गेलो, आपल्याला दिसलं की एका ठिकाणी आपल्या सोसायटीच्या बाहेर जर मोठ्या प्रमाणात कचरा जर पडलेला दिसला, साहजिकच आपण लगेच महानगरपालिकेला तक्रार करतो की असं झालेलं आहे, तुम्ही येऊन ते उचलून घेऊन जा. मग हे जे आहे हा सुद्धा एक कचराच आहे. हे जे काही जी घाण आपल्या अवतीभोवती पसरतीये ना, हे आपल्यालाही सुद्धा त्याचा आजार पण होतोय, आपल्या मुलांवर त्याचा परिणाम होतोय. आणि कुठेतरी आपण थांबवण्यासाठी आपण स्वतःच पुढाकार घेतला पाहिजे. सरकार प्रत्येक ठिकाणी पोहोचेल किंवा पोलीस प्रत्येक ठिकाणी पोहोचेल असं नाहीये. स्वतःची काळजी स्वतः घेणं खूप गरजेचं आहे. आपली काळजी घ्या, आपल्या मुलांची काळजी घ्या, आपल्या सोसायटीतील मुलांची काळजी घ्या. सर्वांना समजून सांगा की मुलांची सुरक्षितता खूप महत्वाची आहे. रोज वेगवेगळे गुन्हे मुलांसोबत घडत आहेत. मुलांना जास्तीत जास्त टार्गेट केलं जातं, सॉफ्ट टार्गेट केलं जातं आणि त्यामुळे आपण ही काळजी घेणं खूप गरजेचं आहे. म्हणजे माझा देश माझी जबाबदारी हे सगळ्यांनी जर लक्षात घेतलं तर जेवढे काही गुन्हे आहेत तेवढं त्याला टाळा म्हणजे नक्कीच टाळा बसू शकतो. कमी म्हणजे ज्याचं प्रमाण जे खूप आहे ते खूप कमी त्याचं प्रमाण होऊ शकतं असं वाटतं. आणि सर आता तुम्ही तसं बोललात की भिक्षेकरांना तुम्ही तसं म्हणजे त्यांचं पुनर्वसन केलं, रेस्क्यू केलं, तर एखादी काही अशा म्हणजे घटना आहे का की त्याच्यामधून तुम्हाला कळलंय की ही व्यक्ती म्हणजे शिकलेली आहे परंतु भिक्षा मागते आणि त्याचं कुठेतरी काहीतरी छान आता करतीये ती व्यक्ती, असं काही आहे का उदाहरण तुमच्या आयुष्यातलं? खूप खूप उदाहरण आहेत. मी त्यात एक दोन उदाहरणं सांगतो की काही भिक्षेकरी आमच्यासोबत इंग्लिश मध्ये बोललेले आहेत. यावरून दिसलं की ते सुशिक्षित आहेत. एक तुम्हाला पुण्यातीलच उदाहरण सांगतो. आम्ही पुणे नगर रोडवर एक कारवाई केली होती. त्यावेळेस एक महिलेला आम्ही त्या ठिकाणी ताब्यात घेतलं. भिक्षेकरी स्वीकारगृहात गेल्यानंतर जेव्हा तिथे समजलं तर त्या महिलेचं शिक्षण हे बीएससी झालं होतं आणि केमिस्ट्री मधून तिने बीएससी केलेलं हे समजलं. तर आम्ही तिथे संवाद साधला, अरे तू केमिस्ट्री मधून बीएससी झाली, एवढं चांगलं ग्रॅज्युएशन तू केलेलं आहे आणि तू रस्त्यांवर भीक मागतेय. तर तिने सांगितलं की आमचे घरचे मला कामाला पाठवत नाहीये. ते म्हणतात की नाही, आपल्या घरामध्ये कोणी कामाला गेलेलं नाहीये, तुला भीकच मागावी लागेल. आणि त्या महिलेकडे एक लहान मुल होतं, ती भीक मागत होती. मग नंतर तिच्या मिस्टरांना बोलवलं, त्यांना सांगितलं की अरे तुमच्या मिसेस जे आहे त्यांनी एवढं चांगलं शिक्षण घेतलेलं आहे, ती जर जॉबला लागली तर तुमच्या मुलाचं जे काही भविष्य आहे ते सुद्धा खूप चांगलं होणार आहे. तिला चांगल्या प्रवाहात आणा, तुमचंही जे काही राहणीमान आहे ते उंचावेल. त्यांना एक चांगली याची भावना निर्माण करून दिली. आणि नंतर आपण अहमदनगरमध्ये जिकडनं ते होते, अहमदनगरच्या एका प्रेसमध्ये तिला आपण कामाला लावलं. नंतर ती त्या ठिकाणी ती सुखरूप म्हणजे काम करत होती. नंतर तिने एक 6 महिन्यानंतर कॉल केला की सर माझं खूप चांगलं चाललेलं आहे. म्हटलं हे जर अशा पद्धतीने जर घरच्यांनी सपोर्ट केला तर खरंच म्हणजे जे सुशिक्षित आहेत त्याचाही वापर जर भिक्षेकारीसाठी होणार असेल तर मग त्याला काही फायदा नाही.
म्हणजे समाजाला कुठेतरी जी कीड लागते ती आपण अशा पद्धतीने थांबवू शकतो नक्कीच. आणि सर भिक्षेकरी आपण जे म्हणतो ते आपण म्हणजे काही आपण म्हणतो की काही जेन्युइन पण असतात की नाही यांची खरंच मजबुरी आहे म्हणून त्यांना ते करावं लागतं. मग ते ह्याच्यातला डिफरन्स कसं ओळखायचा नाही का, म्हणजे हे रॅकेट मधले आहे किंवा हे जेन्युइन आहे, म्हणजे हे कसं ओळखायचं, याचा डिफरन्स काय? बरं कसं आहे की जेन्युइन भिक्षेकरी जर आपण म्हटलं ना तर ते शक्यतो आहे ना त्यांना राहण्यासाठी किंवा खाण्यासाठी वस्तू मागत असतात की माझा आजचा उदरनिर्वाह गेला पाहिजे. किंवा जसं मी पुण्यामध्ये पाहतो शनिपार मंदिर असेल किंवा स्वामी समर्थांचं मंदिर आहे, तर जे जेन्युइन आहेत की खरंच की यांच्या मागे कोणी नाहीये, हे रस्त्यावरच झोपले असतात, रस्त्यावरच बसून असतात आणि ते ग्रुप करून त्या ठिकाणी राहतात. त्यांचा इतर कुठलाही उद्देश नसतो, ते कधी कोणाकडे पैसे मागत नाहीत, ते बसून असतात. आणि तर त्यामुळेच कळतं की हे जेन्युइन आहेत. पण जे जेन्युइन नाहीयेत की आपल्याला कळतं की हा खूप वेगळा प्रकार आहे की हे रॅकेट आहेत, त्यांच्या मागे कोणतरी आहे, यांचं आर्थिक गणित कुठेतरी आहे, ते तुमच्या मागे फक्त पैशासाठीच लागले असतात. त्यामुळे जर जे जेन्युइन आहे तुम्हाला दिसलं की अरे ही व्यक्ती खरंच ही वयोवृद्ध आजी आहे आणि हिला खरंच गरज आहे, तर तिला तुम्ही खाण्यासाठी द्या, ती आवडीने घेईल, तुमच्या समोर खात बसेल. परंतु इतर लोक ते जे तुम्ही वस्तू दिली तर ते घेणार नाहीत, फक्त पैसे मागतील. पैसे असतील तर द्या, नाहीतर 2 शिव्या देऊन ते पुढे जातील. असेही प्रकार करतात. त्यांना सर आम्ही कसं टॅकल करू शकतो, म्हणजे आम्हाला जर असं करायचं असेल की नाही आता हे कुठेतरी याची रिपोर्ट करायचंय, हे कुठेतरी सांगायचं, तर मग त्याचं काय माध्यम असू शकतं? बघा यामध्ये जर तुम्हाला लहान मुलांची सुटका करायची असेल तर गव्हर्नमेंटचा जो हेल्पलाईन नंबर आहे 1098 या नंबरवर तुम्ही संपर्क साधा. किंवा जर असं वाटलं की इथे काहीतरी जास्त प्रमाणात भिक्षेकरी आहेत, लहान मुलांचं प्रमाण जास्त आहे आणि हे खरंच त्रासदायक आहे, आपल्याला त्रासदायक आहे, कुठेतरी मुलांना मारहाण होताना दिसते, कुठेतरी मुलांच्या अंगावर काही जखमा जर तुम्हाला दिसत असतील, कुठेतरी क्रूरपणे काहीतरी झालेलं आहे असं तुम्हाला जेव्हा वाटत असेल की या ठिकाणी नाही मुलांची पिळवणूक होतीये, आपल्याला ही थांबवली पाहिजे, तर तुम्ही महिला जर असतील ना तर महिला एकट्या जाऊ नका. पहिली तर गोष्ट, काही संघटितपणे तुम्ही लोकांना घेऊन जा. 112 नंबरला तुम्ही फोन करा, पोलिसांच्या हेल्पलाईन नंबरवर. पोलीस त्या ठिकाणी मार्शल बोलवा आणि मार्शल बोलवून त्या ठिकाणी कारवाई करा. किंवा जे काय जवळचं नजीकचं जे काही पोलीस स्टेशन असेल त्या पोलीस स्टेशनमध्ये जाऊन एक रीतसर अर्ज करा. त्यांना सांगा की सर या ठिकाणी अशा पद्धतीचं होतंय आणि त्या ठिकाणी ती कारवाई झाली पाहिजे आणि ते थांबवलं पाहिजे. नाहीतर सर आम्ही त्या ठिकाणी येऊन अवेअरनेस कॅम्पेन मग करू. मग ते पोलिसांमध्ये सुद्धा कुठेतरी येतात आणि पोलीस स्वतः तुमच्यासोबत येतात आणि पोलिसांची मानसिकता असते की हे थांबवलं पाहिजे. परंतु काय होतं की पोलिसांकडे ताणतणाव इतका आहे, इतका प्रेशर आहे कामाचा, मग याच्यातून पुन्हा यांना हात लावायचं, त्यांना घेऊन जाणं, प्रोबेशन पिरियड संपलं की त्यांना पुन्हा कोर्टात आणणं, त्याच्यासाठी वेगळी मॅनपॉवर लावणं, हे खूप कठीण होत चाललेलं आहे. जसं तुम्ही आता आपण काही वेडी लोक आपण रस्त्यावर पाहतो की जे मानसिक दृष्ट्या ते कमकुवत असतात, ते दिसतं आपल्याला की अरे ही हा वेडा माणूस इतके महिने इथेच दिसतो, कपडे त्याचं कोण ना कोणतरी असू शकतं, काय करायचं. पण जर तुम्ही पाहिलं तर मेंटल हॉस्पिटल तुम्ही त्यांना डायरेक्ट ऍडमिट करू शकत नाही. तुम्हाला काय करावं लागेल, तुम्हाला पोलीस कंप्लेंट करायची. पोलीस कंप्लेंट केल्यानंतर त्यांना सरकारी दवाखान्यात ऍडमिट करायचं. 2 दिवस त्या ठिकाणी त्याची तपासणी केली जाते, तो नक्कीच वेडा आहे का असं प्रमाणपत्र घेऊन कोर्टात दाखल करायचं. तेव्हा कोर्ट त्यांना परमिशन देतं की तुम्ही यांना मेंटल हॉस्पिटलमध्ये टाका. खूप मोठी प्रोसेस आहे. हो, अदरवाईज काय होतं की पूर्वी प्रॉपर्टीसाठी घरातील लोकांनाच वेडे म्हणून टाकले जायचे. असे प्रकार उघडीस आल्यामुळे सरकारने याच्यावर थोडंसं लक्ष देऊन हे केलेलं आहे. ओके. आणि मला असं वाटतं की आपणच जर भिक्षा द्यायचं थांबवलं तर कुठेतरी या गोष्टीचा फायदा आपल्याला पण पर्सनली होणार आहे. म्हणजे ज्या किडनॅपिंग केसेस वगैरे ह्या ज्या होतात त्यालाही आळा बसेल कदाचित. त्यामुळे आपलं योगदान त्याच्यामध्ये असणं नक्कीच गरजेचं आहे जर आपल्याला हे सगळं थांबवायचं असेल तर. ऑलराईट, तर बरीच माहिती आपल्याला मिळालेली आहे सरांकडून. सर खूप खूप धन्यवाद तुमचे. अवेअरनेस नक्कीच या व्हिडिओमधून क्रिएट होणारच आहे सगळ्यांमध्ये. आणि माझी अशी अपेक्षा आहे की प्रत्येकाने या गोष्टीचा विचार करावा आणि जे भिक्षेकरी आहेत त्यांना पैसे देताना नक्कीच एक कुठेतरी तुम्ही विचार करा की याचा तुम्हालाही कुठेतरी जाऊन कधीतरी त्रास होणार आहे, तर त्या दृष्टीनेच तुम्ही वागा. आणि जसं लहान मुलांच्या बाबतीत सांगितलं तर ती पण नक्कीच काळजी घ्या. आणि आपल्यावर जोपर्यंत वेळ येत नाही तोपर्यंत आपण काही करणार नाहीये या भावनेत राहू नका. कधीही कुणावरही कोणतीही वेळ येऊ शकते, त्यामुळे आधीच सावध राहा सगळ्यांनी. हा व्हिडिओ मी इथे संपवतेय. सरांसोबत सायबर क्राईम बद्दल चर्चा करायची आपल्याला. सायबर क्राईम सुद्धा सध्या खूप जास्त ट्रेंडिंग विषय आहे आणि खूप प्रमाणात होत आहे, तर त्याबद्दल आपण बोलणार आहोत. पण हा व्हिडिओ इथे थांबवते. पुढचा व्हिडिओ नक्की बघा ज्याच्यामध्ये सायबर क्राईम बद्दल डिटेल्स मिळणार आहेत तुम्हाला. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. कॉमेंट करून तुमचे काही प्रश्न असतील तर ते नक्की विचारा. आम्ही नक्कीच त्या प्रश्नांना उत्तर देऊ. आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया पुन्हा एकदा एखाद्या अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय, टेक केअर.